बेंदूर सणाच्या उत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असतानाच ऐन सणाच्या दिवशी पहाटे देखण्या बैलाचा अचानक मृत्यू झाल्यानं कुर्णी गावावर शोककळा पसरली। या घटनेमुळे नियोजित मिरवणुकीचा उत्साह क्षणात दुःखात बदलला। कुर्णी इथल्या SP स्पोर्ट्स मंडळानं दरवर्षीप्रमाणे बेंदूर सणाच्या मिरवणुकीसाठी सुमारे 80,000 रुपये खर्चून आकर्षक बैल खरेदी केला होता। गेल्या 15 दिवसांपासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली होती। त्याच्या खाण्यापिण्यापासून सर्व व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती। मिरवणुकीसाठी 30,000 रुपये खर्चून बँजो पथक निश्चित करण्यात आलं होतं। तसंच मंडळाच्या सदस्यांनी 150 टी-शर्ट छापून घेतले होते। नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती। मात्र बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला अंघोळीसाठी नेत असताना तो मृत असल्याचं दिसून आलं। पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। ही बातमी समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहू फोडला। अनेकांना अश्रू अनावर झाले। यानंतर बैलावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला दफन करण्यात आलं। बेंदूर सणासाठी तयार केलेला नैवेद्यही त्याच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात आला। या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले। कुर्णी गावात दरवर्षी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदाही सर्व तयारी पूर्ण झाली होती। मात्र SM स्पोर्ट्स मंडळाच्या बैलाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण बेंदूर उत्सवावर शोककळा पसरली असून गावभर हळहळ व्यक्त होतीये। अवघ्या 3,500 लोकसंख्या असणाऱ्या कुर्णी गावामध्ये बेंदूर सणादिवशी बैलाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। SP स्पोर्ट्स यामध्ये दरवर्षी अग्रेसर असते। मात्र यंदा घडलेल्या या घटनेमुळे मंडळातील सर्व तरुण धाय मोकलून रडताना दिसून येत होते। महिला वर्गही शोक सागरामध्ये बुडून गेला होता।